यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। राम मंदिराच्या कार्यक्रमाला भाजपनं राजकीय स्वरूप दिलं, राहुल गांधींची टीका। 22 जानेवारीला चा कार्यक्रम हा फक्त मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सोहळा असल्याचाही दावा। 2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील, दिल्लीतल्या 2 बड्या नेत्यांचा अजित पवारांवर विश्वास। अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचं विधान। मुंबईला कमजोर करण्याचा अजून एक पुरावा, दरवर्षी मुंबईमध्ये होणारा मानाचा फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटीमध्ये होणार। आधी प्रकल्प पळवले, डायमंड व्यवसाय पळवला, आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला। जयंत पाटील यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्राच्या 5 स्थळांचा समावेश, एलोरा, एलिफंटा, अजंठा लेण्यांसह पश्चिम घाट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश। जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसमध्ये दाखल। मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रीयन समुदायानं गायलं जय जय महाराष्ट्र माझा गीत, तर मुख्यमंत्र्यांचा दाओसमध्ये जय श्रीरामचा जयघोष। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा मंत्री गिरीश महाजनांविरोधात 1 रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा। महाजन यांनी खोटे विधान करून छळण्याचा प्रयत्न केल्याचा खडसेंचा आरोप।